पुण्यामधील बावधनमध्ये फोटो स्टुडिओला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। 3 मजली फोटो स्टुडिओला आग लागल्याची माहिती सध्या हाती येते। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। पुण्यामधली घटना आगीची दृश्य आपण बघतोय। एका फोटो स्टुडिओला आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न करतात। पुण्याच्या बावधन इथली ही घटना। पुण्यामधून ही घटना पुढे येते आहे। पुण्याच्या बावधनमध्ये घडलेली ही घटना आहे। त्या घटनेची दृश्य आपण बघतो आहोत। पुण्याच्या बावधन परिसरामध्ये एका फोटो स्टुडिओला ही आग लागलेली आहे। सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। घटनास्थळावरची ताजी दृश्य आपण बघतोय। पुण्यातल्या बावधनमधली ही घटना आणि याच विषयी आपण ताजी माहिती घेऊया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातून आपल्या सोबत आहेत। बालाजी, सध्याची काय स्थिती आहे? पुण्यातील बावधन परिसरामध्ये हे 3 मजली एक बिल्डिंग आहे। त्या ठिकाणी एक फोटो स्टुडिओला ही आग लागलेली होती। आता आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाकडून आता कुलिंगचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे। मात्र लवकर हे सगळं आटोक्यात आणल्यामुळे सगळी घटना जी आहे ती आता विझवण्यामध्ये आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ मात्र या परिसरात उडाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। त्या ठिकाणी आता स्थानिक पोलीस दाखल झालेले आहेत। वाहतूक कोंडी सुद्धा सुरळीत करण्यात येते। गुरु, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।